तुझा नवरा आहे? अगं मग त्याच्यापासून असं का पळतेस? माझ्या कमळीसाठी. कमळीसाठी? वर्षे अगं यांची आत्या आम्हाला मारायला निघाली. माझ्या सासऱ्यांनी तिला वचन दिलत का तिच्या मुली संग यांचं लगीन करीत, पण यांनी माझ्याशी लगीन केलं आणि ते आत्याला मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी हमसने मारायला माणसं धाडली होती. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो बाई आणि इथं आलो. अगं मग बोल की त्यासनी, सांग की हे सगळं त्यांना. नाही नाही, मी असं काय बी करू शकत नाही. एवढी वर्ष मी माझ्या पोरीला जपलीये, तिला कुणाच्या बी नजरेला पडू दिली नाही. अगं म्हणून तर मी तिला सारखी सांगत होते का तू मुंबईला जाऊ नको म्हणून, पण आता नशीब बघ, हे बी मुंबईला आहेत आणि माझी कमळी बी मुंबईलाच आहे. यासने जर का ती दिसली गावली तर ते तिला त्यांच्या घरी घेऊन जातील आणि तिकडं कामिनी आहे. तिला जर का कमळी दिसली तर ती माझ्या कमळीला जिद्दी नाही सोडायची ग. तुम्ही गौरी मोहितेला ओळखता का? नाही. तुम्ही गौरी नावाच्या कुठल्या बाईला ओळखता का? त्यांना एक मुलगी पण आहे. गौरी? गावात मोहिते आहेत पण गौरी कोणी माहित नाही हो. बरं. तुम्ही गौरी मोहिते नावाच्या कुठल्या बाईला ओळखता का? त्यांच्या वडिलांना ना गावामध्ये सगळे आबा म्हणायचे. त्यांची मुलगी. मोहितांचं आबा होतं पण त्यासनी गौरी नावाची पोरगी नव्हती. बरं ठीक आहे. काका दिसतात ना तिकडं, त्यासने जाऊन पाणी देऊन ये. हा काका, हे घ्या पाणी. पाणी? तुला कोणी सांगितलं मला पाणी प्यायला? थँक्यू बेटा. गौरी, आपली मुलगी लहान असताना अशीच दिसत असेल नाही? आता मला किती फिरावं लागलं तरी मी माझ्या गौरीला आणि मुलीला शोधूनच काढे. आई, आई अंबाबाई, माझी गौरी आणि माझी मुलगी मला एकदा भेटू दे. त्यांना मी काहीच कमी पडू देणार नाही. त्यांच्या पदरात जगातली सगळी सुख टाकेन. फक्त एकदा फक्त आम्हा तिघांना भेटव आई, एकदा. मग शेवटी कबड्डी 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 कबड्डी. काय म्हणतो कॅन्टीन मध्ये? सिरियसली? हो. वा नाही, आता शोधतोस तू वाईस कोच? कोच. तेच ते कोच. पण मेन कोच एक गोष्ट लक्षात येते का?
नाही ठीक आहे, आज आपल्याला प्रॅक्टिस करायसाठी ते कॅन्टीन मिळालं. काय मुलींचे लेक्चर सुरू होते, कॅन्टीनमध्ये कुणी नव्हतं म्हणून ते आपल्याला मिळालं. पण उद्याचं काय? ते कॅन्टीन आपल्याला उद्या रिकामं मिळेल, प्रॅक्टिस करू शकू असं काही नाहीये. साहेबा काही कर पण मला इथून बाहेर काढ. मलाच केलं पाहिजे काहीतरी. आपण असं करूयात, सकाळी आई निघून गेली ना की मग आपण जाऊया बाहेर. मग मी बघतो बरोबर कशी प्रॅक्टिस करायची ते. काय करतोस तू? हॉस्पिटल बोल काय बरं? अरे मग काय करू काय तुझं? जहापना, तुम्हाला इथून बाहेर पडायचंय, तेही मी घेऊन जायचंय, तेही आई इथून निघून गेल्यानंतर जायचंय. हे बघा जिल्ह्यालाही मी तुम्हाला वाटल्यास कुर्निसात करतो. तुम्ही का माझ्या नोकरीच्या जीवावर उठलाय? तुला काय मला रस्त्यावर भिका मागताना बघायचं काय रे? ए माय कुछ दे दे, माय कुछ दे दे, ए भगवान के नाम पे कुछ दे दे माय. एक गप्पा बस रे, घाबरू नको सुगत. काही होणार नाही, कोणाला काही समजणार नाही. जहापना, इस अनारकली को भले तो इस दीवार में चुनवा दो, लेकिन इस अनारकली पे इतना जुल्म मत करो. नाही जमणार नाही मला, मी करणारच नाही. हा, ही 90 किलोची अनारकली मावणार आहे का त्या भिंतीत? तू प्लीज असे नकार घंटा लावू नकोस. आधीच सांगतो मी. नाही रे, मला जमणार नाही, मला अजिबातच जमणार नाही. हा, अरे कमळी ये. मग काय म्हणता कॅप्टन, कशी चालली आहे प्रॅक्टिस? बेस्ट. कमली बेगम, ये आपके हाथ में जो दिख रहा है वो कुछ खाने का डिब्बा है क्या? नाही, नको लक्ष देऊ त्याच्याकडे. आज तो गुरुदूच्या जीवावर उठलाय. होय, डबाच आहे. आज हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये शेवायची खीर होती. मग म्हणलं ऋषी सरांना घेऊन जाऊ. बदाम बी घातले त्यात. साहेब सर भरवा की. वाह एकदम गरमागरम आहे की. आण साहेब. आलो. वाह बेगम, खुशबू तो अच्छी आ रही है. मला इथपर्यंत येतो वास. गरमागरम ये ले. नहीं जहापना, नहीं. ये खीर आप चखने से पहले मुझे चखनी होगी, वैसा नियम है. कमली बेगम, ऐसा लगता है ये पूरा डब्बा या आधा डब्बा मैं ही कहा जाऊंगा. अरे चूक झाली माझ्याकडनं. ये पकडो बेगम, ये पकडो. काय झालं नेमकं, माझ्या आत्ताच लक्षात आलं की मला एक मॅडमनी फोन कॉल करायला सांगितला होता आणि तो विसरलोय मी. अरे मॅडमांचं काम आहे, मला असं करून नाही चालणार. मला जावं लागेल. मला जावं लागेल. साहेबा, सर, आता तुम्ही इकडं अडकलाय म्हणजे आमची मॅच बघायला येणार नाही, होय की नाही? नाही असं काही नाही. डॉक्टर हो म्हणत आहेत, मी लगेच बाहेर पडतो की नाही. अहो, आधी सरळ नीट व्हा की, मग कुठं जायचंय तिकडे जावा. धरा. मला काही नाही करायचं. हातावर नको जाऊ तू. मी इथे कबड्डी खेळून दाखवेन तुला. कबड्डी इथं? हे सपवा आधी आणि आराम करा. त्यामुळे मस्करी करत होतो मी. खरंच नाही कबड्डी खेळणारे वेडीच काय. कोण आहे यार? ही काय वेळ आहे का कॉल करायची? झोपू दे. थँक्स, मी बोलते. अनिका, तू एवढा सकाळ का कॉल केलायस? काय झालं, बोल ना. लवकर मी कधी पण कॉल करू शकते आणि तू चुपचाप उचलायचा, कळलं? सॉरी, बोल काय झालं? ऐक, मला नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये पूर्ण टीम ग्राउंडवर पाहिजे. नेक्स्ट 15 मिनिट्स
मिनिट्समध्ये त्या गावछापला ग्राउंड मिळता कामा नाही. त्यामुळे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, कळलं? हो ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय काय ट्राय, मी ऑप्शन नाही देते तुला, ऑर्डर देते, ऑर्डर. सॉरी, मी सगळ्यांना सांगते आणि घेऊन येते ग्राउंडवर. आणि अजून एक गोष्ट, सगळ्यांना सांग प्रिपेअर होऊन यायचं, शूज वगैरे ते काही काय ना ते सगळं प्रिपेरेशन करून यायचं, कळलं? ओके ठीक आहे, सांगते. गावच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार, मी पण बघते कशी प्रॅक्टिस करते ते. प्रॅक्टिस माय फूट. हॅलो, ऐक. अनिकाचा आत्ता कॉल आला होता, आपल्याला लगेच 15 मिनिटात ग्राउंडवर जायचंय. काही विचारू नकोस ग, तुला सांगते तेवढं कर. आपल्या अख्ख्या टीमला कॉल कर आणि त्यांना बोलवून घे लगेच. हां, मी पण येतेच आहे. बाय. गावछाप, माझ्या ग्राउंडवर खेळायची तुझी हिंमत कशी झाली? निघ इथून. हो मिस अनिका, हे ग्राउंड कॉलेजचं आहे, त्यामुळे आम्ही इथं खेळू, व्यायाम करू, नाहीतर काय बी करू. तुझं काय? ए कमळी टमळी, मला ओव्हर स्मार्टनेस दाखवू नको. आणि आठवत नाहीये प्रिन्सिपल सर काय बोललेले? ए टीमला डिस्टर्ब होऊ नाही द्यायचा. मग निघा आता. तुमचं टायमिंग खेळायचं 7चं आहे आणि आता वाजले 6, त्यामुळे आम्ही इथं खेळूच शकतो. तू मला माझं टायमिंग नको सांगू. हे बदक तोंडाचे, लय बोललीस, शांत राहायचं आता. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू. अनिका, आता या सगळ्यावर तुम्हाला काय बोलायचंय? या गुंड मुलींना फेवर करून तुम्हाला काय साध्य करायचंय? म्हणजे या मुलींना आपण स्कॉलरशिप द्यायची, यांना हॉस्टेल द्यायचं, यांना सगळ्या सुखसोयी द्यायच्या. कशासाठी? यासाठी म्हणजे आमच्याच कॉलेजमध्ये येऊन माझ्याच मुलीला मारहाण करणं. कशाला आल्या त्या मुलीकडे? गुंडगिरी करायला? आणि या सगळ्यावर ॲज अ प्रिन्सिपल तुमचा काय स्टँड आहे? मॅडम, आम्ही गुंडगिरी केलेली नाही. या अनिकानंच निंगीला पहिला धक्का दिला, म्हणून ती तिच्या अंगावर धावून गेली. आम्ही उगं काही केलेलं नाही, फक्त पोरींनी स्वतःचं संरक्षण केलंय. बस, जास्त स्वरक्षणाच्या गोष्टी करू नकोस. आणि मला अक्कल शिकवण्याचा तर प्रयत्न करूच नकोस. खूप महागात पडेल. आणि मी काय विचारते तुला? तुला कोणी विचारलं? काय विचारलं? मग मध्ये मध्ये लुडबुड का करतेस सोमड्यासारखी? गप्प बस. आणि सर, मी काय विचारते, तुम्ही काही ॲक्शन्स घेणार आहात की नाही? की गप्प बसून काय गंमत होते हे पाहायचं तुम्हाला? की या गावठी मुली माझ्या मुलीचा जीव घेतील तिथपर्यंत मी शांत बसू? नाही मॅडम, म्हणजे आम्ही असं कसं? बस, राहू द्या. आता जी काही ॲक्शन घ्यायची आहे ना ती मी घेईन. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होईपर्यंत या मुलींना कबड्डीचा ग्राउंड वापरता येणार नाही. या मुली कॉलेजच्या त्या ग्राउंडच्या जवळपास पण फिरकता कामा नये. काय? असं कसं म्हणताय तुम्ही फिरकायचं नाही? अहो, आम्ही पण या कॉलेजचे विद्यार्थी आहे. हो का? ठीक आहे, जर तुम्हाला हे सगळं मान्य नसेल तर मी काय करू बरं? मी पोलीस स्टेशनला जाते.
तिथे जाऊन या मुलींची कंप्लेंट करते. तिथे गेल्यावर या बरोबर वटणीवर येते. 4-5 रट्टे पडले ना तर ही सगळी हिरोगिरी उतरेल. मॅडम मॅडम तुम्ही बसा प्लीज. तुम्ही बसा, माझा ऐका प्लीज. मॅडम तुम्ही म्हणताय तसंच होईल. हां मला वाटतं बी टीम तुम्हाला तुमची शिक्षा काय आहे ते लक्षात आलेलं आहे. सर अहो ह्यो आमच्यावर अन्याय व्हायलाय. स्पर्धाची तोंडावर आलेली असताना तुम्ही का असा अन्याय करताय? ग्राउंड नसेल तर आम्ही प्रॅक्टिस कुठं करायची? नाही पण त्या गोष्टीशी आमचा काहीच संबंध नाही आहे. आणि मुळात या गोष्टीचा विचार तुम्ही मारामाऱ्या करण्याच्या अगोदर करायला पाहिजे होता. आता तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करा, पण आता बी टीम या कॉलेजमध्ये, कॉलेजच्या पॅसेजमध्ये ना कॅन्टीनमध्ये, इन शॉर्ट या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये कुठेच प्रॅक्टिस करू शकत नाही. काय बघताय? मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. इकडे कुठे काय चाललेलं असतं ते मला बरोबर कळत असतं. तेव्हा लक्षात ठेवा, यापुढे जर का तुम्ही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न कराल ना तर मीच तुम्हाला म्हणजे तुमच्या बी टीमला रद्द करून टाकेन. आणि एक ही मारामारीची बातमी जर अन्नपूर्णा मॅडमना कळली ना तर त्याही तुमचा चांगला समाचार घेतील हे लक्षात ठेवा. काय आता निघा तुम्ही इकडनं. एवढ्या तळपत्या उन्हात चाललो, एकाला पण धड छत्री घ्यायची आठवण नाही झाली. मग काय आता बोलण्यात काय अर्थ आहे? चला. आजोबा तुम्ही गौरी मोहिते नावाच्या कुठल्या बाईला ओळखता? नाही ओळखत. तिची साधारण 17-18 वर्षाची मुलगी असेल आता. नाही ओळखत? नाही ओळखत. बरोबर. काय रे बाबा? एक मिनिट. गौरी नावाची बाई कोणी इथे राहते का? नाही मॅडम. वा, थँक्यू सो मच मॉम. आय एम सो हॅपी. मी इतकी खुश आहे ना, म्हणजे तुझ्यामुळे आता ती कमळी कधीच आपल्याला त्या ग्राउंडवर दिसणार पण नाही. मस्त गेम केला असतो तिचा. लव्ह यू. माहितीये ग्रॅनी आजी आत्ता असती ना तिने तुझं ते केलं असतं. एक मिनिट. काय? अगं ते हे ग काय कौचुक केलं असतं. माणसाने ना तेवढंच करावं जेवढं त्याला झेपतं आणि तेवढंच बोलावं जे जमतं. त्याला कौतुक असं म्हणतात. तुला फिलिंग्स कळाल्या ना? हो, दॅट्स इम्पॉर्टंट. तेच केलं असतं ग्रॅनी आजीने. आणि चल आय एम टायर्ड. ओ ग माझं बाळ थकलं ना. चल.